गोळेगाव येथील विद्यमान सरपंचांच्या पती तथा युवा शेतकरी प्रवीण सुभाषराव चव्हाण यांचा अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गोळेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण चव्हाण हे सायंकाळच्या सुमारास शेतातील काम आटोपून घरी परतत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला। त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले। स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। प्रवीण चव्हाण हे एक कष्टाळू, होतकरू आणि प्रगतशील युवा शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते। त्यांच्या पत्नी या गोळेगावच्या विद्यमान सरपंच असून गावाच्या विकास कामांमध्ये दोघांचाही सक्रिय सहभाग होता। सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असत। शांत, संयमी, मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या अकाली निधनाने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गोळेगाव गाव शोकसागरात बुडाले आहे। गावातील नागरिक, विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण प्रार्थना व्यक्त केली जात आहे।